पार्टीचा आपल्या सर्वांचं लाडकं राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्राचे पार्टीचा लाडके दादा यांचं आगमन होत आहे. एकच सर्वांना वादा विनंती करतो की आपण येऊन आदरणीय एकच दादांचं वादा आपण जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करायचंय. खऱ्या अर्थानं दादांच्या बहिणीला दादा नमस्कार करतायत. खऱ्या अर्थानं सकाळी 10ची सभा असताना सकाळची 10ची सभा असताना आणि खूप मोठ्या प्रमाणात दूध व्यावसायिक आपण असल्यामुळं आपण तरी या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल तुम्हा सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आणि दादांना विनंती करतो की आपण मला संबोधित करावं. हे जरा खाली बसा. तुम्ही कॅमेरा लावून खाली बसा ना. मागे लोकांना दिसत नाही राव काय चाललंय. खाली बसा. नाही नाही हे मागे लोकांना दिसत नाही कॅमेरेवाले. बस 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 बस. आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार बाळासाहेब आजबे यांच्या प्रचारार्थ या सभेला उपस्थित असणारे स्वतः उमेदवार बाळासाहेब आजबे, काकासाहेब शिंदे, दीपक घुमरे, विश्वासराव नागरगोजे, नवनाथजी नागरगोजे, अनेक मान्यवर इथं उपस्थित आहेत. सर्व उपस्थित असणारे मान्यवर, माझ्या आष्टी पाटोदा शिरूर ह्या परिसरातून आलेले माझे मतदार बंधू भगिनी, विशेषतः माझ्या मायमाऊली, माझे बांधव पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, आष्टीच्या या पवित्र भूमीमध्ये मी आज सकाळी चाललेलो आहे. आज शेवटचा दिवस आहे लाऊडस्पीकरच्या प्रचाराचा आणि मला आष्टीची आणि पुढच्या पण 3 ते 4 सभा घ्यायच्यात आणि नंतर माझ्या मतदारसंघात देखील जायचं आहे. त्याच्यामुळं मी बाळासाहेबांना म्हणालो की बाळासाहेब सकाळी सभा घेत असेल तर मी वेळ काढतो आणि त्यामुळं थोडी तुमची मायमाऊलींनो, माझ्या बांधवांनो तुमची अडचण झाली याची जाणीव मला आहे, परंतु मलाही वेळेच्या मर्यादा आहेत आणि त्यामुळं आपल्याला ही सकाळी सभा घ्यावी लागली. माझं भाषण झाल्यानंतर स्वतः बाळासाहेब बोलतील, इतर वक्ते बोलतील, तोपर्यंत धनंजय मुंडेंचं हेलिकॉप्टर इथं येईल. मी त्याला सकाळी फोन करून सांगितलं पहिलं आष्टीला ये आणि इथं सभेला संबोधित कर म्हणून. तर तो त्या बाबतीमध्ये निघाला आहे, काळजी करू नका. फक्त थोडासा वेळ द्या, थोडी कळ काढा, एवढंच मी आपल्याला सांगतो. आज माझ्या ह्या पवित्र भूमीमध्ये आपल्या काकाला त्याच्या पहिल्याच नंबरला नशिबाने पण साथ दिली. मशीनमध्ये पहिलंच नाव आणि पहिलंच घड्याळ, फोटो आणि घड्याळ तिथं बटन दाबायचं आहे. माझंही बारामतीमध्ये मशीनमध्ये पहिलंच नाव आलं. त्याच्यामुळे आम्ही दोघंच सारखेच आहोत, काळजी करू नका. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, ह्या सगळ्या महामानवांना मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या औंढा नागनाथाच्या चरणी वंदन देखील करतो. समतेचा संदेश देणाऱ्या संत श्री भगवान बाबांच्या चरणी देखील मी नतमस्तक होतो. बंधू भगिनींनो, तसं बघितलं तर मराठवाड्याची भूमी ही संतांची, महंतांची, शूरांची, वीरांची, बुद्धिवंतांची, कर्तृत्वान सुपुत्रांची अशा प्रकारची भूमी आहे. त्यामध्ये मराठवाड्यानी ही भूमी ज्ञानवंतांची, प्रज्ञावंतांची, बुद्धिवंतांची, कलावंतांची आणि कष्टकऱ्यांची भूमी आहे. आज देखील
महाराष्ट्रामध्ये जे काही साखर कारखाने चालतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये काम करण्याच्या करता इथला कष्टकरी जात असतो. हे वर्षानुवर्ष त्या बाबतीमध्ये चाललेलं आहे. या भूमीला तसं बघितलं तर धैर्याचा, शौर्याचा, संघर्षाचा अशा प्रकारचा वारसा आहे. हा वारसा हे आपण सर्वजण यशस्वीपणे पुढं चालवत त्याबद्दल माझं आपल्या सर्वांना मनापासून तुमचं अभिनंदन. मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत. त्याच्यात बीड जिल्ह्याची भूमी ही तसं बघितलं तर देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची अशा प्रकारची भूमी. भगवान श्री कनकालेश्वरांची, श्री खंडेश्वरीची, मन्मथ स्वामींची, विमलनाथांची ही भूमी, अंबेजोगाईच्या योगेश्वरी देवीची भूमी, कुलस्वामींनी सटवाई देवीची भूमी आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परळीच्या प्रभू वैजनाथाची भूमी, ही दासोपंत महाराजांची ही भूमी. या समस्त देवदेवतांच्या चरणी मी सुरुवातीलाच वंदन करतो. बीड जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करत राहण्यासाठी 2 दिवसांनी होणाऱ्या माझ्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बळ दे. त्याच्यामध्ये आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाळासाहेब आजबेंना प्रचंड मतांनी त्या ठिकाणी निवडून आण असं साकडं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी या देवदेवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो. त्यामध्ये एक टर्म तुम्ही बाळासाहेबांना दिली, लोकसेवा करण्याची संधी त्यांना करायला तुम्ही सांगितलं. आष्टीकरांना आणि माझ्या पाटोदा आणि शिरूरकरांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण अजून एकदा बाळासाहेबांना त्या ठिकाणी संधी द्या. यावेळेस काय झालं, 5 वर्षाच्या करता संधी दिली, परंतु पहिल्या 2.5 वर्षात 1.5 वर्ष करोनामध्ये गेलं. आजारच मोठा होता, जगात आलेला होता, माणसं अतिशय घाबरून गेलेली होती. अनेक लोक तुम्हाला मला सोडून देखील गेली. त्यांनाही मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कुणाला वाटलं नव्हतं की अशाही प्रकारचा काही आजार येईल की तो या आजारावर मात करण्याच्या करता काही काळ डॉक्टर देखील घाबरलेले होते. तो काळ आपण सगळ्यांनी बघितला, त्याच्यातनं आपण बाहेर पडलो. नंतर 1 वर्ष आम्हाला मिळालं. त्या 1 वर्षामध्ये विकास कामं करण्याच्या करता अर्थमंत्री म्हणून मी मनापासून साथ दिली, बाळासाहेबांना दिली, इतर सगळ्यांना दिली. परंतु नंतर काही अशी घटना राजकीय घडली की सरकार गेलं आणि एकनाथराव शिंदेंचं सरकार आलं. सगळे माझे राष्ट्रवादीचे नेतेगण म्हणायला लागले, आमदार म्हणायला लागले, सर्वच्या सर्व. उज्ज्वल साहेब असतील, त्याच्यामध्ये दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, त्यामध्ये सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, त्यामध्ये धनंजय मुंडे, ह्या सगळ्यांनी मला सांगितलं की दादा सरकारमध्ये गेलं पाहिजे, कामं झाली पाहिजे, लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. आमच्या मराठवाड्यात समस्या आहेत, आमच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्या समस्या आहेत, त्या सोडवण्याच्या करता आपण तो निर्णय घेतला पाहिजे. आणि पवार साहेबांना सांगून आम्ही हा निर्णय घेतला. साहेब नाराज झाले, परंतु शेवटी कामं व्हावीत ही त्याच्या पाठीमागची इच्छा होती. आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की ते 1 वर्ष विरोधी पक्षात आमचं गेलं, 1.5 वर्ष सत्तेचं मिळालं. ह्या 3 वर्षामध्ये, 3 पूर्ण नाही, परंतु त्या 2.5 वर्षामध्ये आष्टीकरांनो, माझ्या बीडच्या जनतेहो, मी बाळासाहेबांच्या आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघात 2400 कोटी रुपयाची कामं केली, 2400 कोटीची कामं. मी अतिशयोक्ती करत नाही. आत्तापर्यंत अनेक आमदार ह्या भागाचं प्रतिनिधित्व केलं. त्यांच्या कारकीर्द आठवा आणि आमच्या बाळासाहेब आजबेची कारकीर्द आठवा. निश्चितपणे बाळासाहेब आजबेची कारकीर्द कमी काळाची असली तरी ती जास्त उजवी आणि माझ्या ह्या भागाचा विकास करण्याला मदत करणारी अशा प्रकारची ठरलेली आहे. आष्टी मतदारसंघामध्ये तुम्ही बाळासाहेब आजबेंना निवडून दिलं, माजलगावमध्ये तुम्ही प्रकाश सोळंकींना निवडून दिलं, परळीत धनंजय मुंडेला निवडून दिलं, बीडमध्ये देखील तुम्ही घड्याळाच्या चिन्हावर राष्ट्रवादीचा आमदार निवडून दिला. आता सुद्धा आपल्याला बीड जिल्ह्यात
पुन्हा राष्ट्रवादीच्या घड्याळाचा गजर होणार आहे याबद्दल माझ्या मनामध्ये तीळ मात्र शंका नाही. बीड जिल्ह्याने केलेल्या या प्रेमाची उतराई होण्यासाठी मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून बीड जिल्ह्याच्या विकासासाठी कायम निधीचा हात सैल सोडणार आहे. मागही सोडला, पुढेही सोडणार आहे. तुमच्या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये 2019 ते 2024 पर्यंत आपण 2400 कोटी रुपये दिले आणि अशा पद्धतीनं ह्या तालुक्या थोडा मराठवाड्यात तसं बघितलं तर मागासलेला भाग, परंतु किती दिवस मागासलेला भाग बघायचं, त्याच्यात काहीतरी सुधारणा झाली पाहिजे ही भावना आमच्यामध्ये आहे आणि त्याच्यातूनच आम्ही सगळ्यांनी या भूमीच्या करता खूप काही करायचं ठरवलं आहे. आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन, आपल्याला वाट्याला जे 4 TMC पाणी आहे ते 4 TMC पाणी आपल्याला इथं आणायचं आहे. काही प्रमाणामध्ये पाणी आणण्याचं काम सुरू झालं आहे, त्याकरता निधी लागणार आहे. आपल्याला हे सगळं काम करत असताना आता आमच्या लक्षात आलं आहे, पश्चिमेकडं त्या वाहणारं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला वळून पूर्वेकडे आणायचं आहे, कारण पश्चिमेकडे जाऊन ते खाली पडतं आणि समुद्राला जातं, त्याचा काहीच उपयोग होत नाही आणि आपल्याला तर पाण्याची बिकट अवस्था आहे. म्हणून आष्टीकरांनो, बीडकरांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कॅबिनेटला आम्ही 85,000 कोटीच्या गोष्टीला मान्यता दिलेली आहे की पलीकडे पडणारं पाणी तुम्ही त्या ठिकाणी पूर्वेकडे आणायचं आहे आणि ते पाणी आणून त्याच्यातनं माझा नाशिक जिल्ह्याची धरणं असतील, माझ्या मराठवाड्याचे धरणं त्या ठिकाणी असतील, नगर जिल्ह्यातली धरणं असतील, त्याला कमी पडणारं पाणी आपण आणण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं नाथसागर असेल, मुळा असेल, तिकडं आपलं असणारं माजलगाव असेल, सिद्धेश्वर असेल, येलदरी असेल, तिकडची धरणं भरतीलच, परंतु इकडच्याही भागामध्ये आता पाणी आणणं पूर्वी इतकं अवघड राहिलं नाही. तुम्ही म्हणाल कसं, ते असं की आता नवीन इलेक्ट्रिक पंप, नवीन मोटारी ह्या निघालेल्या आहेत, त्याला हायस्पीड म्हणतात आणि त्या मोटारी मोठ्या कॅपॅसिटीचा लावल्या तर प्रचंड पाणी उपसतात. तशा पद्धतीनं तेलंगणाला करण्यात आलेलं आहे. आपल्या शेजारचंच पलीकडचं राज्य तेलंगणा, तिथल्या सरकारने ते गोष्ट यशस्वी करून दाखवली. आज केंद्रामध्ये मोदी साहेबांचं, अमित शहांचं, नितीन गडकरींचं, पियुष गोयलांचं, शिवराज सिंग चौहानांचं, ह्या सगळ्यांचं सरकार आहे. अजून 4.5 वर्ष ते सरकार आहे. मध्ये तुम्ही बघितलं असेल, पुण्याच्या सभेत मी मोदी साहेबांशी बोलत होतो, त्यांना तेच सांगत होतो की मोदी साहेब, महाराष्ट्रातली जनता पुन्हा महायुतीचं सरकार आणण्याच्या करता आणि महायुतीचे उमेदवार यंदा निवडून आणण्याच्या करता त्या ठिकाणी मदत करतायत. ही मदत करत असताना आम्हाला काही करोड रुपये, काही लाखो करोड रुपये लागणार आहेत. आम्हाला वेळ पडली तर वर्ल्ड बँकेचे पैसे लागणार आहेत, त्याकरता तुमची मदत पाहिजे. जायकाच्या माध्यमातून देखील आम्हाला पैसे लागतील, ते कमी व्याजाने मिळतात. ते काम आम्हाला आमच्यासाठी करावं लागेल. ते म्हणाले, काळजी करू नका, आपण शेतकऱ्यांच्या भल्याच्या ज्या ज्या गोष्टी असतील त्या करण्याचं काम निश्चितपणे करू. हे सगळं होत असताना लोकसभेला निकाल म्हणावा असं काही लागला नाही, त्याची खंत आम्हाला आहे. मग आम्ही ठरवलं किंवा लोकसभेला का लोकांनी असा निकाल दिला. मतं फक्त 0.6% महायुतीला कमी आहेत, पण तरी देखील एवढ्या जागा गेल्या. त्याच्यामध्ये कुठंतरी आम्हाला वाईट वाटलं, परंतु राजकीय जीवनामध्ये काम करत असताना मला नेहमी वाटतं, पराभव झाला म्हणून खचायचं नसतं आणि विजय मिळाला म्हणून हुरळून जायचं नसतं. आणि त्याच्यातूनच आम्ही पुढं चाललेलो आहे. आणि हे पुढं जात असताना आपल्या भागामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये का अपयश आलं, त्याच्यात आमच्या मागासवर्गीय समाजाला असं वाटलं की आपकी बार 400 पार. 400 पार कशाला पाहिजे, तर घटना बदलायची, आरक्षण बदलायचं आहे, संविधान बदलायचं आहे. अशा प्रकारचा खोटा प्रचार हा विरोधकांनी केला आणि त्याला घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाचा संविधान बदलतायत ही एक भावना आंबेडकरवादी समाजामध्ये, चळवळीमध्ये गेली
आणि त्याची खूप मोठी किंमत आम्हाला मोजावी लागली. आम्ही सांगत होतो अजिबात तसं होणार नाही. आपण आदर करतोय. संविधान हे 140 कोटी जनतेला एकत्र करून ठेवणारं आपलं संविधान आहे. या संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही सांगितलं, पण लोकांनी नाही विश्वास ठेवला. आता लोकांना कळलं की आपले संविधानाला उलट मान सन्मान दिला जातोय. पंतप्रधानांनी शपथ घेताना राष्ट्रपती भवनामध्ये तिथं संविधान ठेवलं होतं, तिथं जाऊन नतमस्तक झाले आणि मग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. NDAच्या मीटिंगला देखील तसंच झालं. आता आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान भवन करतोय. आम्ही नंतर तालुक्यामध्ये संविधान भवन करणार आहे. संविधान दिन आम्ही सुरू केला आहे. त्यामुळं माझ्या मागासवर्गीय समाजाला मला आग्रहाची विनंती करायची, आता तरी आपण फसू नका. मागं ते गोष्ट घडली, हे झालं माझ्या मागासवर्गीय समाजाच्या करता. अल्पसंख्याक समाजाला पण अशीच भीती दाखवली की अब की बार 400 पार झाल्यानंतर हिंदू राष्ट्र घोषित करतील, फक्त हिंदूंना मताचा अधिकार, तुमचा अधिकार काढून घेतील. तेही बिचारे घाबरले. त्याच्यात काहींनी खोटी अफवा उठवली की त्यांना गोळा करणार, पाकिस्तान बांगलादेशला पाठवणार, काही खोटं सांगायला लागले. पण त्या लोकांना खरं वाटलं. तोही समाज आपल्यापासून दुरावला. आपल्या भागामध्ये कांदा उत्पादक शेतकरी, त्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला तो नाराज झाला, कांदा निर्यात बंदी केली म्हणून त्याला भाव मिळेना. आता आम्ही दिल्लीला जाऊन कांदा निर्यात बंदी उठवलेली आहे. त्यामुळं आता कांद्याला भाव चांगले आहेत. हे आम्ही केलेलं आहे, कारण आम्ही पण शेतकरी आहेत, तुम्ही पण शेतकरी. शेतकरी ही आपली जात आहे, दुसरा विचार आपण करत नाही. हे कांद्याच्या निर्यातीची बंदी उठवली. आता केंद्र सरकारला आमचा सोयाबीन आणि कापूस याचा दर कमी आहे. उसाला म्हणले आम्ही MSP वाढवतो, आचारसंहिता संपल्यानंतर केंद्र सरकार त्याबद्दलचा निर्णय घेणार आहे. गेल्या वर्षी देखील मोठ्या प्रमाणावर कापूस आणि सोयाबीन पिकवणारा जो भाग होता, त्या भागामध्ये आता भाव देखील कमी झालेले आहेत. त्याच्याबद्दल काही निर्णय घेतलेत की तेलाच्या किमती थोड्याशा वाढल्याशिवाय सोयाबीनच्या किमती वाढत नाही आहेत. शेवटी तेलाच्या करता सोयाबीन हा कच्चा माल आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगितलं. मागच्या वेळेस तर बाळासाहेब आजबे आणि बाकीच्या माझ्या सहकारी मित्रांनी आग्रह केला की दादा भाव पडलेत, तुम्हाला काहीतरी करावं लागेल. एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी त्यामध्ये हेक्टरी 5-5 हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आणि तो तुमच्यापर्यंत पोहोचवला. परंतु यावेळेस आम्हाला अधिकचा भाव मिळावा अशा पद्धतीचं चर्चा आमची झालेली आहे. आचारसंहितेची थोडी अडचण आहे, ती संपू द्या. हे तुमचं दुखणं आहे, ते दुखणं पण सोयाबीन आणि आमच्या कापसाच्या बाबतीतलं दूर करण्याचं काम हे आम्ही निश्चितपणे करू. ही पण ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना ह्या निमित्तानं देतो. एकंदरीतच काम करत असताना मला सांगायचं, इथं मायमाऊली आल्यात. मायमाऊलींनो, सरकार मी नवीन अर्थसंकल्प 10वा सादर केला. त्या अर्थसंकल्पामध्ये मला खुरपणीला जाणारी महिला, झाडू पोतना करणारी महिला, धुणभांडी करणारी महिला, रोजगार हमीवर जाणारी महिला, आमच्या झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला, दिवसभर पाटी घेऊन भाजीपाला विकणारी महिला, त्याच्याशिवाय संध्याकाळी चूल पेटत नाही अशा पद्धतीनं कष्ट घेणारी माझी महिला, ह्या महिलांच्या करता काहीतरी आपण केलं पाहिजे. जात पात भेदभाव करायचा नाही. आणि मग आम्ही सगळ्यांनी 75,000 कोटी रुपयाच्या योजना द्यायचं ठरवलं. तुम्हाला दर महिन्याला 1,500 रुपये असे 5 महिन्याचे 7,500 रुपये दिले. पैसे 7,500 मिळाले की नाही? मिळाले. आम्हाला आनंद आहे. माझ्या महिला खुश झाल्यात, माझ्या बहिणी खुश झाल्यात, माझ्या मायमाऊली खुश झाल्यात. तेच आम्हाला पाहिजे होतं. त्याच्यावर टीका केली विरोधकांनी, कोर्टात गेले, स्टे आणण्याचा प्रयत्न केला, योजना बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांचे तर पुढारी म्हणतात आमचं सरकार येऊ द्या, आम्ही योजना बंद पाडू. अरे तुमचं कसं सरकार येईल? माझ्या मायमाऊली, आम्हाला त्या योजना पुढं 5 वर्ष चालवायच्यात. निश्चितपणे उद्याच्या 20 तारखेला घड्याळाचं चित्र बघूनच त्या ठिकाणी मतदान करणार आहेत आणि पुन्हा आमचं सरकार येणार आहे. 5 वर्ष माझ्या महिलांना त्या योजना आम्ही पुढे चालू ठेवणार आहे. तुमचं सरकार असताना अरे आमच्या मायमाऊलीला, बहिणीला
₹1.25 तुम्हाला देता आला नाही आणि तुम्ही आमच्याशी स्पर्धा करता काय? माझ्या मुलगी जन्माला आली तिच्याकरता 1,01,000 रुपये देण्याची व्यवस्था केली 18 वर्षाची होईपर्यंत. गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या, 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे, मध्यस्थी नाही, कुठं गळती बिळती व्हायची भानगड नाही. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रालयातनं अकाउंटमधनं पैसे डायरेक्ट माझ्या एसटीच्या आष्टीमधल्या शिरूरमधल्या माझ्या पाटोद्यामधल्या Level is low. अकाउंटला Aircraft will return to the home point in 10 seconds. गोष्ट पहिल्यांदा झाली. एवढा पैसा आज Return to home. हातात आलाय आणि तो बाजारात येतोय, बाजारपेठेला उठाव येतोय. दिवाळी चांगली साजरी झाली, छोटी मोठी दुकानं चालतात, अर्थचक्र फिरताय, असं सगळं काम आम्ही केलेलं आहे. त्याच्यावर 3 गॅस सिलेंडर झाल्यावर मला बऱ्याचदा काही गरिबाच्या मुली यायच्या, त्यांचे पालक यायचे, दादा तुमच्या सरकारने अर्धी फी कॉलेजची आम्हाला मिळते गरिबांना, परंतु राहिलेले पण अर्धे पैसे आम्हाला देता येत नाही. आमच्या मुली म्हणतात आम्ही काय अन्याय केला, आम्ही गरिबाच्या घरी जन्माला आलो, हे काही आमची चूक झाली का, हे आमच्या हातात होतं का? आणि आम्ही ज्यावेळेस शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव घेतो त्यावेळेस त्यांच्या विचारांनी आम्ही पुढे जातोय. सर्व जाती धर्माला आम्ही न्याय देतोय. अल्पसंख्याकांना पण मी यावेळेस मोठ्या प्रमाणावर निधी दिलाय. त्यांना देखील आम्ही शादीखाना बांधायला, उर्दू शाळा बांधायला, त्या ठिकाणी वॉल कंपाऊंड दफनभूमीला करायला, ज्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या भागवण्याच्या करता त्यांना आम्ही मदत करतोय. त्यांना शिष्यवृत्तीमध्ये वाढ केली. परदेशात मुला मुली पाठवण्याच्या करता प्रत्येक मुलाच्या मागे दरवर्षी 40 लाख रुपये देण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. इतरांच्या बाबतीत होता पण अल्पसंख्याकाच्या बाबतीत नव्हता. त्यांच्याकरता जसं मागासवर्गीयाला बार्टी आहे, मातंग समाजाला आरटी आहे, बहुजन समाजाला सारथी आहे, ओबीसी समाजाला महाज्योती आहे, काही समाजाला अमृत आहे, काही समाजाला टार्टी आहे, तसं अल्पसंख्याक समाजाला मार्टी काढण्याची संस्था हा आम्ही निर्णय घेतला. का तर तोही घटक आपल्याबरोबर आला पाहिजे, तोही आपला बरोबर त्या ठिकाणी सहकारी आहे, ही भावना आमची आहे. त्याच्यामध्ये चुकीचा अर्थ काढू नका. मी ह्या सभेच्या निमित्तानं सांगतो, कुणालाही महाराष्ट्रामध्ये राहत असताना त्यांच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही. कुठल्याही समाजाच्या केसाला देखील आम्ही धक्का लावू देणार नाही, हा अजितदादाचा वाद आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ह्याच्यातून ह्या ज्या काही योजना आहेत, ह्या योजना माझ्या शेतकऱ्यांच्या करता 3, 5, 7.5 हॉर्स पॉवर फुकट बिल देण्याचा, झिरो बिल. तुम्हाला झिरो बिल आली का नाही? ही बिलं आपण दिली. आता 44 लाख शेतकऱ्यांना 15,000 रुपये आम्ही भरतोय. का तर त्यांना मोफत लाईट मिळावी. आणि पुढं तर आता 6 महिन्यांनी दिवसाच लाईट देणार आहे. रात्रीची लाईट, शेतीला पाण्याला बंद, फक्त दिवसा. म्हणजे तेही तुमचं दुखणं आम्ही दूर करतोय. आणि त्याच्यातून माझा शेतकरी पण समाधानी झालेला आहे. आता विरोधक काय सांगतात, अरे यांनी चालू बिल तुमचं भरलंय, मागची बाकीचं काय? मी आष्टीकरांनो, बीडकरांनो सांगतो, चालू बिल तर झिरो केलंच, परंतु मागचं पण बिल भरायचं नाही, काही तुमचं त्याच्यामध्ये ठेवलेलं नाही. मी स्वतः राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतोय. आणि पुढेही तुम्हाला बिल येणार नाही. त्याच्यात दुधाचा दर ऑक्टोबरच्या आधी 5 रुपये अनुदान होतं लिटरला गाईच्या दुधाला, आता अनुदान केलंय ते 7 रुपये केलेलं आहे. 28 अधिक 7 35 रुपये. अशा पद्धतीनं माझ्या दूध व्यावसायिकाला परवडायला लागलंय. डायरेक्ट पैसे त्यांच्या अकाउंटला. ह्याच्यात कुणाच्या हातात पैसे नाही. शिक्षणाचे पैसे डायरेक्ट शिक्षणाला, महिलांचे पैसे डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला. त्या लाडकी मुलगी, ती लाडकी लेक, ही योजना डायरेक्ट तिच्या अकाउंटला. माझ्या शेतकऱ्यांना बिलच द्यायचं नाही लाईटचं, त्याच्यावर तो प्रश्न नाही. त्याचबरोबर ह्या गोष्टी, ह्या योजना तुम्हाला चालू पाहिजेत ना पुढं? हा, हे चालू पाहिजे. तर माझ्या बांधवांनी, माझ्या मायमाऊली आणि बहिणींनी उद्याच्या 20 तारखेला आष्टी, पाटोदा
शिरूर ह्या विधानसभा मतदारसंघात आपला बाळासाहेब काका आजबे ह्याची घड्याळाची खूण आहे. तुम्ही घड्याळाच्या खुणेला बटन दाबा, आजबेला निवडून द्या. अजित पवारचा शब्द आहे, पुढे 5 वर्ष तुमच्या योजना चालू. कोण मायचा लाल योजना बंद करणार नाही. मी आहे तुमच्या पाठीशी आहे. मी शब्दाचा पक्का आहे आणि त्याच्यामुळं ह्या योजना पण त्या ठिकाणी पुढे चालू ठेवणार आहे. अशा प्रकारची गोष्ट मला तुम्हाला ह्या निमित्तानं सांगायची. मित्रांनो, इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे आहेत, विशेषतः पाण्याच्या संदर्भातले मुद्दे आहेत. त्या पाण्याच्याबद्दल देखील आपण काळजी करू नका. परवा आमच्या भगिनीला सांगितली, पंकजाताई मुंडे आमच्या बहीण आहेत, आमचा धाकटा भाऊ धनंजय मुंडे आहेत, त्याला त्या ठिकाणी आता बोलवलं आहे. मधी बाळासाहेब आणि तुम्ही सगळे थोडंसं बिथरला, थोडंसं काळजी करायला लागला की तिकीट दिलंय, चिन्ह दिलंय, नेते कुणी येणार. झालं काय, सगळे नेते आपल्या आपल्या निवडणुकीमध्ये अडकलेत. बहुतेक आपले फिरणारे नेते हे उमेदवार आहेत. त्याच्यामुळं दिवाळी झाल्यानंतर दिवस कमी राहिले आणि त्याच्यातनं तुम्ही गैरसमज करून घेतला. पण बाळासाहेब आल्यावर कालच पारनेरच्या सभेत बाळासाहेब भेटले. पारनेरची मोहोळच्या सभेत, मोहोळची पण सभा अशी सकाळी होती. काही नाही लोक येतात. आता एवढा मोठा जनसमुदाय, अरे या जनसमुदायाने प्रत्येकाने ठरवलं आणि सगळ्यांनी घड्याळाचं बटन दाबलं तर ही पठ्ठ्या दुसऱ्यांदा आमदार झालाच. काय कुणी त्याला त्या ठिकाणी अडवू शकत नाही. आणि आमच्या बहिणीनं पंकजाताईंनी सांगितलंय, घडी गेली तर पिढी जाईल, घडी गेली तर पिढी जाईल. एकदाच संधी असते, परत 5 वर्ष काही संधी नाहीये. चुकू नका, भूलू नका, खोट्या प्रचाराला बळी पडू नका, प्रत्येकाचा इतिहास सांगायला लावू नका. मला उमेदवारांची बदनामी करायची नाही. तुमच्या पुढे असणाऱ्या प्रत्येक उमेदवारांची इतिहास तपासा, किती तपासा बारकाईनं. सगळ्यात चांगला इतिहास ह्या पट्ट्याचा बाळासाहेब आजबेचा आहे. आणि त्याकरता मी तुम्हाला सांगायला आलेलो आहे की बाबांनो, आपण अजिबात त्या ठिकाणी कुठला दुसरा विचार करू नका. आपल्याला हे सगळे पाण्याचे, शेतीच्या पाण्याच्या, पिण्याच्या पाण्याचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न सोडवायचे आहेत. आपल्याला उद्योगधंदे इथं आणायचे आहेत. त्याकरता केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे. त्याच्यामध्ये आम्ही सवलती देऊ, त्याच्यामध्ये आणखीन काही आम्ही त्यांना इन्सेंटिव्ह देऊ. परंतु त्या उद्योगपतीला सांगू की तुम्ही इथं या. मध्ये मी बीडला आलेलो होतो, त्यामध्ये त्याच्या आधी माजलगावला आलो होतो, गेवराला आलो होतो. त्यावेळेस सांगितलं की बीडला एक विमानतळ करायचं आहे. विमानतळ केल्यानंतर मोठे मोठे उद्योगपती येतील जातील, त्याच्यामुळं त्यांना तिथं कारखानदारी काढायला सोपं जाईल. तिथं धाराशिवला विमानतळ आहे, लातूरला विमानतळ आहे, इकडं सोलापूरला विमानतळ आहे, नांदेडला विमानतळ आहे, सगळीकडे विमानतळ आहेत. परंतु हे आपल्या भागात मधल्या परभणीला, जालन्याला तरी संभाजीनगरचं विमानतळ जवळ आहे, परंतु परभणी आणि तुमचं माझं बीड इथं काही विमानतळ नाही. त्या प्रकारे काम करू. त्याच्याकरता केंद्राचा निधी आपण आणू. मी स्वतः पंतप्रधानांकडे जाईल, मी अमित शहा साहेबांच्याकडे जाईल, त्यांना सांगेल आमच्या महाराष्ट्रातल्या जनतेने आपलं ऐकलंय, महायुती सत्तेवर आली, आता आम्हाला वंदे भारत ट्रेन सुरू करायला, काही ठिकाणी मेट्रो सुरू करायला, काही ठिकाणी रेल्वे लाईन टाकायला, काही ठिकाणी विमानतळ करायला, टर्मिनल तयार करायला, समुद्राच्या कडेला काही चांगली साईट असेल तर तिथं बंदरं करायला. परवा पहिल्याच कॅबिनेटला पंतप्रधान झाल्यानंतर पंतप्रधानांनी वाढवणचं बंदर मंजूर केलं, 1.5 लाख कोटीचं बंदर मंजूर केलं. एवढा पैसा त्या ठिकाणी ते देऊ शकतात आणि त्याची गरज आपल्याला आहे. सगळी सोंग करता येतात. मायमाऊलींनो, बांधवांनो, पैशाचा सोंग नाही करता येत, ही गोष्ट खरी आहे. आणि त्याच्यामुळं आमच्यामध्ये धमक आहे, प्रशासनावर आमची पकड आहे. अधिकारी लोकांच्याकडनं कसं काम करून घ्यायचं ह्याची आम्हाला चांगली मेक माहिती आहे. आम्ही ते गेले 30-35 वर्ष करतोय. पुढेही करायचं आहे, ते समाजाच्या भल्याकरता करायचं आहे. मिळालेल्या सत्तेचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो. तरुण तरुणींच्या करता आता आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून नवी योजना आणली, त्याच्याकरता 8,000 कोटी रुपयाची तरतूद केली.
ह्यांना 45,000 कोटीची, ह्यांना 15,000 कोटीची, शिवाय गाईच्या दुधाला दर वाढून द्यायला, ह्यांना 3 गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मोफत द्यायला आणि मुलींच्या शिक्षणाच्या करता ह्याला जवळपास 12,000 कोटी, अशा पद्धतीनं ते 75,000 कोटी आहेत. आता विरोधक खोटं सांगायला लागलेत. इतके दिवस मला म्हणायचे ह्यांनी राज्यावर कर्ज काढलं, ते तर तिजोरी मोकळी केली, दिवाळखोरी काढली, आर्थिक शिस्त बिघडवली. आता म्हणतात आमचं सरकार येऊ द्या, आम्ही ह्याच्यापेक्षा जास्त देऊ. अरे आम्ही हे देताना तुम्ही आम्हाला दिवाळखोरी काढली म्हणत होता आणि ह्याच्यापेक्षा जास्त द्यायला काही तुम्हाला नोटा छापायचा कारखाना दिलाय का परवानगी? काही खोटं सांगतात लोकांना, काही दिशाभूल करतात. ह्यांचं काही खरं नाही. लबाडा घरचा आवाजनं जेवल्याशिवाय खरं नसतं रे बाबा. त्याकरता माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण इतरांना पण 3-3 वेळेला संधी दिलेली आहे. बाळासाहेबांच्या समोरच्या उमेदवारांना 3-4 वेळेला संधी दिली ना. हा 4-4, आता 4-4 झाल्यात. आम्हाला 2, पहिली 2 करा, नंतर मी तुम्हाला सांगेन की तुम्ही 2दा संधी दिली. आत्ता तर 2,500 कोटी दिले. जाता जाता माझ्या आष्टी, पाटोदा आणि शिरूरवाल्यांना सांगतो, ह्यावेळेस तर काय आता करोना नाही, काही नाही, इतर काही नाही, आपली सत्ता येणार, आपण सरकारमध्ये जाणार, त्याच्यामध्ये बाळासाहेबाला आमदार करा. मी 5 वर्षात तुम्हाला 5,000 कोटी रुपये विकास कामाला देतो. 5,000 कोटी लिहून ठेवा, माझं भाषण टाईप करा, त्याच्यामध्ये काही काळजी करू नका. ह्या पद्धतीनं आपण काम करू. राहिलेल्या दिवसात डोळ्यात तेल घालून जाग राहा. कोणी काही सांगेल, खोटं नाटं सांगेल, अफवा उठवतील की दादा आला होता तरी दादाने अमका निरोप पाठवला. दादाचा निरोप घड्याळ, आणि घड्याळाचं बटन दाबायचं. परत कुठं कुणी काही सांगायला लागलं तर काही त्यांचं कोणाचं ऐकू नका. एवढीच आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो. कारण पुढं मला 11ला जायचं होतं, 11:15 वाजले. पण काही झालं तरी आमच्या बाळासाहेब आजमेला निवडून द्यायचं, ही गोष्ट लक्षात ठेवा. अजिबात तुमच्या विकास कामाला हा अजितदादा कमी पडणार नाही, हा वादा करतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माऊली. आता खरं आपलं इथं खालचं आपण वाजविणार आहेत का नाही? दादांना बोलता येत नसतं, पण मला काय अडचण आहे. एक धनुभाऊ येणार आहेत. धनुभाऊ हेलिकॉप्टर तिथून टेक ऑफ केलंय, लक्षात घ्या. मधी रॅली आडवी घातल्यामुळं आपले 30% लोक अजून रस्त्यावर आहेत. इकडूनही लोक येतात, कारण 100 किलोमीटर इकडे आपला मतदारसंघ आहे, 100 किलोमीटर इकडे. मी तुम्हाला सगळ्याला हात जोडून तुमचे आभार मानतो की 10 वाजता पठ्ठ्यानं तुम्ही इथं पोहोचलात. मी हात जोडून तुमचे सगळ्यांचे आभार मानतो आणि हात जोडून एकच विनंती करतो, सगळे बसा बसा. चालणारे बराच वेळ सगळे इकडचे साईडचे सुद्धा मांड्या घालून बसा. काय ऊन लागले नाही, आपल्याला फरक पडत नाही. आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. सगळ्यांनी मांड्या घालून बसा. आता सगळं सविस्तर मी काढणार आहे. फक्त 2-3 भाषणं त्याच्या आधी 2-3 जण बोलते, त्याच्यानंतर मी बोलतो. कारण धनुभाऊचं हेलिकॉप्टर टेकअप झालंय. 20 मिनिटं ते 25 मिनिटामध्ये धनुभाऊ इथं पोहोचते. ते आल्यानंतर त्यांचं भाषण करायचं आणि नंतर आपण सगळ्यांनी जिकडे तिकडे जायचं. हात जोडून सगळ्याला विनंती आहे, माझ्यासाठी, ह्या पठ्ठ्यासाठी आजचा दिवस तुमचा द्या. देणार आहेत ना सगळे? थांबणार आहेत ना? वर हात करून सांगा. ए समोरचे म्हणतात हे फाईट मध्ये नाही, इकडे बघा म्हणा, वर हात करून सांगा आहे का नाही. त्याच्यामुळे एकही कुणी हलायचं नाही, विनंती आहे. आता काय झालंय, धनुभाऊचं हेलिकॉप्टर उडायला इकडे परमिशन मिळाना, याला मिळती पारनेरला. तर मग त्यांना म्हणलं बा फोनवर फक्त विनंती करा. ते फोनवर आहेत, ते आता आपल्याला बोलतील. सगळ्यांनी शांत चित्ताने ऐकून घ्या. बोला भाऊ. आष्टी, पाटोदा, शिरूर मतदारसंघातील माझ्या मायबाप जनतेला मी विनंती करतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपल्या सर्वांचे लाडके बाळा काका या निवडणुकीत उभे आहेत. मी आता या सभेला निघणार होतो. मी आताही परळीच्या हेलिपॅडवर आहे.
कड्याला ATS ची परवानगी मिळण्याची वाट बघतोय. आतापर्यंत मिळाली नाही, त्यामुळे मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो, दादांची मागतो आणि काकांची मागतो. पण एक लक्षात घ्या, अतिशय इमानदारीनं प्रामाणिकपणानं आष्टी, पाटोदा आणि शिरूर मतदारसंघातील मायबाप जनतेची गेली 5 वर्ष काकांनी सेवा केली. दादांच्या नेतृत्वाखाली अभूतपूर्व निधी आष्टी, पाटोदा आणि शिरूर मतदारसंघात आणला. माझी हात जोडून एक विनंती आपल्या सगळ्यांना, महायुतीचं सरकार, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांची संख्या जास्त असणं, यामध्ये सर्वात महत्वाचं मूल्य आपण काकांना पुन्हा एकदा दादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार करावं. मी आपल्याला विनंती करतो, अनेक वर्ष आपला आष्टी, पाटोदा आणि शिरूर मतदारसंघ हा मागासलेला राहिला. मधल्या काळात काकांच्या नेतृत्वाखाली फार मोठा विकास झाला. यावेळेस जात पात धर्म न बघता या ठिकाणी एक प्रामाणिक इमानदार बाळा काका हसबे यांना आपण प्रचंड मताने विजयी करावं. आणि आज शब्द देतोय की काही गावात आज रात्री मी स्वतः बैठकीला येणार आहे आणि स्वतः बैठक घेऊन काही जणांचे जे गैरसमज झाले ते सुद्धा मी या ठिकाणी स्वतः येऊन दूर करणार आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की ही निवडणूक अतिशय महत्वाची आहे. आष्टी, पाटोदा आणि शिरूर मतदारसंघातल्या मायबाप जनतेला माहिती आहे की या ठिकाणी कसल्याही प्रकारचा त्रास कुणालाही न करणारे म्हणजे बाळा काका, आपल्या सर्वांचे काका, यांना आपण प्रचंड मताने विजय करावं ही कळकळीची विनंती करतो. आणि आदरणीय दादांची आणि काकांची माफी मागतो. आणि काका आपल्याला शब्द देतो की शेवटची सभा संपल्यानंतर मी आपल्याकडे भेटीला येतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. माननीय आजबे काका यांना विनंती करतो, यांनी सर्व मायबाप जनतेला संबोधित करावं. आता कुणाला चान्स नाही, तुला बोलून द्यायचं. आज या प्रचार सभेच्या निमित्त पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो सगळ्या बाहेर उभे राहिलेल्या महाद्दर माझ्या कार्यकर्त्यांची की मंडप कमी पडला, अजून एवढाच मंडप आपल्याला पाहिजे होता. झालं काय, वरून सभा यायची, धनुभाऊची सभा परवा शिरूरला आली, लगेच वरून फोन आला दिल्लीहून, नाही तुम्ही तिथं जाऊ नका, नाही तर आम्ही अमक्या मतदारसंघात असं करू. अजितदादाची सभा परवा कॅन्सल झाली म्हणून मला निरोप आल्यानंतर मी मोहोळचे माझे मित्र आहेत यशवंत माने, त्यांच्या सभेमध्ये जाऊन दादाला विनंती केली की दादा सभा कॅन्सल करून चालणार नाही, कारण मला एकही सभा कुणाची मिळालेली नाही, एकटाच गडी ओढतोय म्हणलं सगळं रान, बरोबर आहे का नाही. आणि ही सर्वसामान्य, आता ज्येष्ठ दादा आहे त्याच्यामध्ये पण सर्वसामान्य सगळे कार्यकर्ते आहेत. काही मोठाले गडी होते त्यांनी तिकडे प्रवेश केला. आता ते म्हणायचे आम्हाला आमदारकीचा शब्द द्या विधान परिषदेचा. अरे म्हणलं पठ्ठेव मॅच तिकीट बळत आणलं, तुम्हाला कसं काय आमदारकीचा शब्द मी द्यायचा, माझ्यापाशी देण्यासारखं आहे तेवढं मी केलं असतं. पण आता ऐन टायमाला जाण्यामध्ये काय असतं हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आणि सर्वसामान्य लोक सगळे माझ्या पाठीशी आहेत हे आजची ही सभा आपल्याला दाखवून देते. या सभेसाठी आता ज्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याला संबोधित केलं ते आपले नेते आदरणीय अजितदादा, ज्यांनी आता फोनवरून आपल्याला सगळ्याला सांगितलं आपले दुसरे नेते आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, या तालुक्याचे अध्यक्ष काकासाहेबजी शिंदे, शिरूर तालुक्याचे अध्यक्ष विश्वासजी नागरगोजे, पाटोदा तालुक्याचे अध्यक्ष दीपकजी घुमरे, आपले सगळ्यांचे ज्येष्ठ आदरणीय वनवे दादा, आदरणीय नवनाथ डाकणे सर,
भाऊसाहेबजी लटपटे, रुपेश राजे बेदरे, धैर्यशीलजी थोरवे, भाऊसाहेबजी घुले, नीलाताई पोकळे, युवराज झुनगुरे, शिरसाटताई, सोपान बापू पवार, अक्षय जाधव, नामदेव मामा शेळके, गावडेताई, परशुराम मराठे, पिंटू शेठ खेडकर, बाप्पासाहेब जाधव, नारायण मामा नागरगोजे, संदीपजी आसवर, श्यामजी हुले, आमचे ज्येष्ठ बंधू आदरणीय चंद्रकांतजी आजबे, आणि उपस्थित सर्व तिन्ही तालुक्यातून आलेले माझे 72 मतदार बंधू आणि भगिनींनो, गेल्या 10-15 दिवसापासून प्रचार चालू झाला. प्रचाराच्या आधी 15 दिवस शिवाजीराव नाकाडे उशिरा आले. त्यांना माहीत झालं धनुभाऊ येणार आहेत म्हणून आले, पण धनुभाऊ फोनवर त्यांनी सांगितलं आता काहीच नाही होत. आदरणीय काकाजी, मला माफ करा तुमचं बोलणं. आम्ही धनंजयजी मुंडे साहेबाचे आदेश मानणारे, गोपीनाथजी मुंडे साहेबाचे आदेश मानणारे तुम्ही आणि आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही सर्वजण तन मन धनाने तुमच्याबरोबर आहोत. टाळ्या वाजवर सगळे त्यांचं स्वागत आहे. 15 दिवस माझे तिकीट आणण्याच्या राहण्यात गेले, त्याच्यामुळे काही गावांच्या भेटी सुद्धा राहिल्या. पण आधी आपण बऱ्याचशा गावांचा दौरा उरकला होता. राहिलेले गाव मी आत्ता केले. यशनी काही गावं केले, महेशनी केले, संग्रामनी केले, भाऊ काही गावांना गेले. पण जर एखाद्या ठिकाणी यायचं राहिलं असेल तर आता तो विचार न करता आपण 2 दिवस येते डोळ्यात तेल घालून पाहुणे रावळे सगळे हे करून आपले आपले गाव सांभाळा. साहेब, पुन्हा तालुक्याला पिढा लागून देऊ नका एवढी हात जोडून सगळ्याला विनंती करतो. गेले 5 वर्ष तुम्ही मला पाहिले. गेले 5 वर्ष ह्या एकही रुपयाचा भ्रष्टाचाराचा डाग माझ्यावर नाही. एकही रुपया कोणत्या ऑफिसकडून घेतला किंवा हप्ता घेतला असं कुणी जर म्हणलं तर मी आत्ताच इलेक्शन सोडून द्यायला तयार आहे. एकाही गावात कुठे वाद लावायचा प्रयत्न केला नाही. संपूर्ण मतदारसंघामध्ये शांतता कशी राहील हे मी पाहिलं. विकास निधी आणण्यामध्ये ह्यांचे 20 वर्ष 20 जरी दोघांचे धरले तरी माझ्या 5 वर्षामध्ये जास्त विकास निधी मी आणला. 2,500 कोटीचा विकास निधी मी इथं आणलेला आहे. आणि अजून 200 कोटीचे बंधारे, 250 ते 250 कोटीचे बंधारे अजून मंजुरीला तिथे आहेत, थांबवले गेलेत. 2 बंधारे शिरूर मधले, निमगाव आणि येळम, 7 कॅबिनेट झाला, कॅबिनेटला येऊन पडलेत, होऊ देणार. जलसंपदा खातं फडणवीस साहेबाकडे, ते सांगतात राहू द्या. कुणाच्या सांगण्यावर सांगतात? ह्यांच्या. कुणाच्या? ह्यांच्या. ह्यांच्या सांगण्यावर सांगतात की थांबवा. 172 कोटीचे बंधारे, 172 कोटीचे बंधारे ते पण थांबवले गेलेत ह्यांच्या म्हणण्यावर. 172 कोटीचे बंधारे जे शिनावरचे ते सुद्धा थांबवले गेलेत. का तर श्रेय मला मिळेल. 88 कोटीचं आष्टी उपजिल्हा रुग्णालय मी मंजूर करून आणलं, जी गेल्या 40 वर्षातली मागणी होती. दोघेही 20-20 वर्ष आमदार राहिले, त्यांना ते करून आणता आलं नाही. हे पठ्ठ्यानी 5 वर्षाच्या काळामध्ये ते करून आणलं. कितीतरी माणसं आपले सर्पदंशाचे असतील, औषध पेलल्याचं असेल किंवा ॲक्सिडेंट झाला असेल, नगरला नेईपर्यंत हजारो माणसं आपले आत्तापर्यंत गेले. आष्टी उपजिल्हा रुग्णालय जर इथं झालं तर पाटोदा असेल, शिरूरच्या लोकांना सुद्धा इकडे यायचं असेल तर ते सोपं आहे. ते जर झालं तर सगळ्या सुविधा आपल्याला इथं होत्या. त्याला सुद्धा आडवं टेंडर टाकून ठेवले. का तर लवकर चालू व्हावं नाही. त्याची एनओसी दिली नाही. 3 वेळेस नगरपंचायतला पत्र दिलं तरी एनओसी दिली नाही. मी नगर रचना कडून एनओसी करून ते मंजूर करून आणलं. 1.68 TMCचं पाणी कुणी अडवलं होतं?
टेंडर निघालेलं 1 वर्ष कुणी थांबवलं होतं का? थांबवलं होतं. ह्या तालुक्याला जर पाणी येत असेल, ह्या मतदारसंघामध्ये कुठेही पाणी येत असेल तर त्याला सपोर्ट केला पाहिजे, त्याला अडवलं नाही पाहिजे. जर अडवलं नसतं तर आत्तापर्यंत ते पाणी आपल्या खुंटेफळमध्ये आलं असतं. त्या गुत्तेदारांनी मला आता मी परत सत्तेमध्ये गेल्यानंतर परत ते टेंडर चालू केलं, परत रिटेंडर केलं. आता काम चालू आहे. त्या भागातले लोक इथं बसलेत, सगळे पाहतेत काम चालू आहे. त्या गुत्तेदारांनी सांगितलं 1 वर्षाच्या आत मी ते पाणी आणणार आहे. 1 वर्षाच्या आत जर ते पाणी आलं तर तिथून पारगाव 1, पारगाव 2 आणि बळेवाडीपर्यंत आपल्याला खालचे तलाव जोडायचेत. वरच्याही भागामध्ये ते पाणी न्यायचं आहे. राहिलेलं 4 TMC पाणी आपल्याला वर वेलतुरीला जर नेलं तर इंच भरही जमीन आपल्या तालुक्यातली त्या ठिकाणी कोरडी राहत नाही. पाटोद्यासाठी आणि शिरूरसाठी आपल्याला पश्चिम वाहिनीचं जे पाणी आता दादांनी सांगितलं त्याची मागणी आपण अशी केली आहे की खालचा जो भाग आहे आंबळनेर आणि डोंगरकिनी भाग आणि संपूर्ण शिरूर तालुका याला जर थेट पाईपलाईनने जर पाणी आणलं, 50-55 किलोमीटरचं अंतर आहे, त्या 50-55 किलोमीटरच्या अंतरामध्ये ती पाईपलाईन जर झाली तर हे 2 खालचे गट आणि संपूर्ण शिरूर तालुका पाण्याखाली येऊ शकतो. राहिलेलं जे माजलगावमधून जे पाणी येणार आहे तो वरचा भाग त्याच्यामध्ये पाण्याखाली येऊ शकतो. ते भविष्यात आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. शिना आणि मिखरीचं जे 2 तलाव जे ओव्हरफ्लोमध्ये ओव्हरफ्लोच्या रोटेशनमध्ये आहेत ते तलाव कायमच्या रोटेशनमध्ये घ्यायचे आहेत. 568 ठिकाणी आपण डिप्या मंजूर केल्यात, 9 ठिकाणी नवीन सबस्टेशन मंजूर केलेत, 60 ठिकाणी ॲडिशनल ट्रान्सफॉर्मर मंजूर केलेत. हे सगळं जर बसलं तर लाईटचा सुद्धा प्रश्न आपला मिटतोय. काय लागतं शेतीला पहिलं पाणी लागतं आणि ते पाणी काढण्यासाठी लाईट लागते आणि हे दोन्हीवरही मी काम केलं आहे. 250 कोटीचे बंधारे आज या मतदारसंघामध्ये झालेत. 10-5% फक्त कामं राहिले असतील. आत्ता सुद्धा पाहिलं तर 2-2 किलोमीटर नद्यामध्ये पाणी साचलंय. याच्या आधीचे जे बंधारे झाले, मी परवा भातुडीच्या लोकांनी मला सांगितलं आमच्या इथं बंधारा झाला आणि त्याचं खालून पाणी निघून जाते. मी म्हणलं कुणी केला? म्हणले त्यांनी. तिथून मातकुळीला गेलो, बबन डोके आपले सरपंच आहेत तिथं, त्यांनी सांगितलं की चला आपण केलेल्या बंधाऱ्याचं पाणी पाहायला चला. त्याच्या घराच्या मागं पाणी पाहायला गेलो. एकच प्लेट टाकली होती तर किलोमीटरभर पाणी माग गेलं होतं. अजून 3 प्लेटा टाकायच्या बाकी होत्या. मी म्हणलं बबन का रे नाही टाकल्या? म्हणले रस्ता बंद झालाय मागचा. म्हणलं रस्त्याचं पाहून पाणी अडवलं पाहिजे, हे 3ही प्लेटा टाकून द्या. खाली लांब एक बंधारा दिसला. मी म्हणलं ते बंधारा त्याच्या प्लेटा नाही टाकल्या का? म्हणले नाही. म्हणलं काय नाही टाकल्या? म्हणले ते आपला नाही. म्हणलं कुणाचा आहे? ते म्हणले त्यांचा. कधी झालाय? म्हणले 4 वर्ष झाले. मग आता यंदा केलेल्या बंधाऱ्याच्या प्लेटा आम्ही अडवल्यात आणि त्याला 4 वर्ष होऊन का नाही प्लेटा अडवल्या? कारण ते अडवलं तर त्याचे पिलर वाहून जाते ना, अशी त्याची कामाची परिस्थिती आहे. तिथून वर आलो करंजीला. करंजीच्या लोकांनी सुद्धा म्हणले काका 2 मिनिट बंधाऱ्यावर चला, बंधारा फुल भरलाय. तिथं जाऊन पाहिलं 1 किलोमीटरभर पाणी गेलं, फुल बंधारा भरलेला, टिपकाही त्याच्यातून लिकेज नव्हता. तीच परिस्थिती दादेगावची आहे, तीच परिस्थिती डोंगरगंजची आहे, तीच परिस्थिती शिरापूरची आहे, तीच परिस्थिती ब्रह्मगावची आहे. बरोबर आहे बापू? कामं जे केले ते शेतकऱ्याच्या हिताचे केले. एक बंधारा झाला, त्याच्या बसल्या 1000 शेतकऱ्याचं जीवनमान त्या ठिकाणी उंचावलं. मी परवा मातोरी ह्या गावात गेलो होतो. मातोरीला गेल्यानंतर तिथल्या लोकांनी मला सांगितलं, सरपंच मातोरीजी इथं बसलेत, तिथले वकील साहेब, तिथं लोकांनी मला सांगितलं की तुम्ही जो बंधारा केला त्याच्यामुळं आमच्या उत्पन्नामध्ये 1.5 पट वाढ झाली. म्हणले का नाही लोक? असे कामं करणं हे आमदाराचं काम असतं. आमदाराचं काम हे कामं अडवणं नसतं. मग आता निधी आणलाय, वागतोय बी चांगला, कुणाला त्रासही नाही. कुणाला चिमटा कधी घेतला का? उत्तर द्यावं लागेल सगळ्याला. कुणाला चिमटा कधी घेतला का? कोणत्या गावात केस करायला लावली का? मोठ्यानी रे, मी एकट्यापेक्षा तुमच्या सगळ्याचा आवाज यायला पाहिजे ना. कुणावर केस करायला लावली का? कुणाला त्रास दिला का? प्रत्येकाच्या गावात इथं बसलेल्या शपथपूर्वक सांगा, निधी पहिल्यापेक्षा जास्त आला. प्रत्येकाच्या गावात आला. यांच्या 20 वर्षापेक्षा आपला निधी जास्त. मग मला आमदारकी जमली का नाही? अरे मला आमदारकी जमली का नाही? मग आता परवा एक सभा झाली शिरूरला. त्या सभेमध्ये
आपल्या विरोधी उभा राहिलेले उमेदवार म्हणले की ऑस्ट्रेलियामध्ये एक पिंजरा ऑटोमॅटिक तयार केलेला आहे, ऑटोमॅटिक आहे म्हणले तो, आणि त्या पिंजऱ्यामध्ये म्हणले ह्या मतदारसंघामधले 1 वर्षाच्या आत सगळे डुकरं मी धरणार आहे. मग मी ऑस्ट्रेलियाला माझे काही मित्र आहेत ॲग्रीचे, माझे 100 मित्र मंत्रालयात असते, त्यांच्याकडून नंबर घेतला. म्हणलं ऑस्ट्रेलियाला आपलं कोण आहे रे? ते म्हणले अमुक अमुक तिथं ऑस्ट्रेलियाला सर्व्हिसला आहेत. म्हणलं काही काम आहे का? म्हणलं हो थोडं काम आहे. त्याला फोन लावला आणि त्याला विचारलं की बा अशी काही कंपनी आहे का ह्या नावाची की ते पिंजरा असा ऑटोमॅटिक आहे त्याच्यामध्ये डुकरं धरले जातात, रानडुकरं? ते म्हणलं आहे. याला म्हणलं खरं बोलले दिसतात हे. म्हणलं कधी चालू झाली? ते म्हणले सुरेश अण्णांनी फॉर्म भरल्यावर. ह्यांनी फॉर्म भरल्यावर ती कंपनी चालू झाली. अरे येड्यात काढायची सीमा असतील का? म्हणे काय तर मी तिथं डुकर, मी काय मांडलं विधानसभेमध्ये? मी विधानसभेमध्ये मांडलं की माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रानडुकराचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांना होतो, पिकाचं नुकसान त्या ठिकाणी होतं, शेतकऱ्यावर रानडुकर हल्ला करतात, रात्री अपरात्री धारा धरावं लागतं. माझ्या मतदारसंघाच्या शेतकऱ्यासाठी MREGS मधून शेतीला तार कंपाऊंड देण्यात यावं ही मागणी मी त्या ठिकाणी मांडली. हे काम असतं आमदाराचं का डुकरं धरायचं असतं? हा मग आता एक सांगा, आमदारकी मला जमली हे मान्य, एकदा मोठ्याने सांगायचं आमदारकी मला जमली हे मान्य आहे ना? मग त्यांना ठेवा डुकरं धरायला, मला करा आमदार. बरोबर आहे? मी म्हणलो का त्यांना धरा? तेच म्हणले मी धरतो. माझा एखाद्या माणसाने जर काही छंद काय जर म्हणजे जोपासला असला, ठरवलं असलं तर त्याला हातभार लावणं आपलं काम आहे का नाही? आमदाराला काय काम असतं? आमदाराला बीडला बैठक असती, तहसीलला बैठक असती, DPTCची बैठक असती, कॅबिनेटला जावं लागतं, कॅबिनेटच्या मध्ये काही कामं असले तर ते पाहावे लागतात, कार्यकर्त्याची बैठक घ्यावी लागती, पार्टीच्या बैठकीला घ्यावं लागतं, जावं लागतं. ह्या सगळ्यातून त्याला वेळ मिळतो का? नाही. मग आता त्यांना मोकळा वेळ आपल्याला द्यावा लागेल का नाही? अरे द्यावा लागेल का नाही? मग काय करतो, पिंजऱ्याची जिम्मेदारी माझ्यावर सोडा, मी पिंजरे आणून देतो. आता दादा म्हणले बीडला विमानतळ करायचंय, कारण ऑस्ट्रेलियाहून आणायचं म्हणलं विमानानेच आणावं लागेल ना. मग पिंजरे मी आणतो, त्यांना ते धरू द्या, मला करा आमदार, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती करतो. काय अफवा उठली गेली आता मध्ये? वरपर्यंत काय सांगितलं म्हणले हे फाईट मध्येच नाही. अरे फाईट मध्ये नाही तर माझ्यावर टीका कशाला करता बाबडे हो? मी फाईट मध्ये नाही. अरे मी नाशिल्याला नाही. गेले 4 वर्ष मिखरी धरण सुद्धा हे मी भरून घेतलंय. तुमच्या काळात एकदा सुद्धा मिखरी धरण भरलं नाही. गेले 4 वर्षात एवढे जे कामं मी केलेत तेवढे कामं तुमच्या 20-20 वर्षात झाले नाहीत. 100 गावाला मसनवाटेच नव्हते, 100 गावाला मसनवाटे नव्हते. त्या स्मशानभूम्यात 70 गावामध्ये मी आतापर्यंत कव्हर केल्यात. 30 ते 35 गावं राहिलेत, ते सुद्धा भविष्यात आपल्याला करायचेत. आपल्याला ह्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे. हा मतदारसंघ आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये आपल्याला पाणी आणायचं आहे. ह्या मतदारसंघाचा लाईटचा प्रश्न आपल्याला सोडायचा आहे. गुन्ह्या गोविंदाने मतदारसंघामध्ये सगळे वावरले पाहिजेत, हे आपल्याला करायचं आहे. कुठेही कुणाला त्रास होईल हे होऊ द्यायचं नाही. काल कोणत्या तरी सभेत त्यांनी म्हणले, जणू मला लिहून दिलंय, मी काय ऐकलेलं नाही, नक्की आहे ना? काल यामध्ये म्हणले की आमदारकी काय तुझ्या बापाने ठेवली आहे काय, म्हणजे माझ्या आमदारकी बापाची थोडीच असते काय, जमीन आहे काय, वावर आहे तेव्हा बापाचं नाव पोराच्या नावावर येईन. आमदारकी ही मतदार राजाच्या हातात असती. मतदार राजा ठरवीन कुणाला आमदार करायचं ते.
मतदार राजांनी ठरवलंय तुम्हाला कुणीच मत द्यायला तयार नाही. लोक म्हणतात बघा रे जपून, आष्टी भोवतालचे फक्त बोलत नाहीत का, दबाव आहे. अरे कशाचा दबाव? भाकर आपल्या घरची खातो, कुणाचा दबाव घ्यायचं काय कारण आहे? जडून सगळ्यांनी काम करा. लक्षात घ्या, हे जुने दिवस येऊ देऊ नका. गावगाव जो त्रास यांच्या कार्यकर्त्याचे, आपल्या कार्यकर्ते सर्वसामान्य आहेत. आता बऱ्याच जणांच्या डोक्यात इथं चिंता आहे, लाईट आली असन काय नू, दारेव जायचंय, बरोबर आहे का, फवारायचं राहिलंय. ही आपले कार्यकर्ते आहेत. गाईला टाकला असन का नाही का घरचेरी, आणि दोघं इकडे आले असले तर गाय उपाशीचे, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ते आपले आहेत. या मतदारसंघामध्ये मी मनोभावे गेले 5 वर्ष आपली सेवा केली. ते म्हणले यांना मसनवाटेच माहीत नाहीत. आता मसनवाटा काय बघायची गोष्ट आहे. मसनवाटे माहीत नाहीत, तुम्ही फिरायचं मसनवाट्यामध्ये, काय अडचण नाही. अरे असं लोकांच्या सुखदुःखामध्ये आम्ही पण असतो. कुणाचं लग्न कार्य असेल त्याच्यामध्ये आम्ही येत, कुणाला दुःख झालं तिथेही आम्ही येत. पण जाऊन तिथं कालवा करीत नाहीत. ए ती लाकूड इकडं आण, ए इकडचं तिकडं नाही, काय करायचं, फक्त आम्ही आलो ते दाखवायचं. ह्या गोष्टीची गरज नाही. आपल्याला ह्या मतदारसंघामध्ये चांगले दिवस यावेत एवढीच आपली या ठिकाणी इच्छा आहे. आत्ताच दादानी सांगितलं, पंकजाताईंनी काहीतरी म्हणल्या, घडी गेली तर असं त्या म्हणल्या. त्याच्यावर परत काल कुठं केजला का काहीतरी त्या बोलल्या भाषणात, जिल्ह्यात माझ्या वाट्याला एकच उमेदवार आहे, नमिताताई मुंदडा. म्हणजे हे ताईच्या वाट्यावरचे आहेत का? हे कोणाचे? लाईव्ह चालू आहे, मला नाव नाही घेता येत, तुम्ही घ्या. हे कोणाचे? धनुभाऊजी आहेत का? मग आता यांना इथं उमेदवारी कशासाठी दिली, माझं काय डोकं चालना. कारण हे तर अर्थतज्ञ आहेत का? नाही. यांना इथं उमेदवारी दिली ती फक्त त्या दोघांवर अंकुश ठेवण्यासाठी, बाळासाहेब वाजपेयीसाठी ही दिलेली नाही. बाळासाहेब वाजपेयींनी इमाने इतबारे लोकसभेमध्ये काम केलं, इमाने इतबारे केलं, कुणी तिथं खालवर केलं. आमच्याकडे कुणाचं एजंट फॉर्म होता, फखरुद्दीन पठाण, आमचा उमेदवारच आम्ही पाहिलेला नाही, तरी जडून काम केलं. कंबळाचे एजंट फॉर्म कुणाकडे होते, त्यांनी काय केलं, 10 वाजताच बुतं सोडून दिले, तुतारी म्हणून ओरडत फिरले. अरे अशी गद्दारी करणं बरोबर नाही. हे विधानसभेचं तिकीट बळजबरीने इथं दिलंय, जोर लावून दिलंय. कशाचं बक्षीस आहे, कशाचं आहे? लोकसभेमध्ये खालवर केल्याचं हे बक्षीस आहे. आज केंद्राचं मंत्रिपद घालवलं, अजून 10,000 मताचं लीड आपल्या मतदारसंघामध्ये पाहिजे होतं. 32-33 हजार मताचं लीड आहे. आत्ता ते लीड पाहिजे होतं 42-45 हजारावर. पण ते इमाने इतबारे काम न केल्यामुळं, खालीवर केल्यामुळं 10,000 मतांनी तिथं मायनस झालं. ते 10,000 मतं जर असते तर पंकजाताई आज निवडून येत होत्या. आणि ते करण्यामध्ये ज्यांनी केलं त्यांना आता हे बक्षीस दिलं गेलंय. सगळ्यांनी लक्षात घ्या, हे आमच्यासाठी चाललेलं षडयंत्र नाही. फक्त आमच्याकडे पाहतेत आणि बाण धरलाय परळीकड. परळीला बाण धरला, इथं धरलेला नाही. ह्या जिल्ह्याचे नेते ते 2 आहेत जे महाराष्ट्रामध्ये काम करतात. मी महाराष्ट्रात काम करतो का? प्रकाश दादा करतात का? उत्तर द्या. अमरसिंह पंडित त्यांचे भाऊ करतात का? योगेश क्षीरसागर करतात का? मग आता महाराष्ट्रामध्ये काम करणारे जे आपल्या जिल्ह्याचे 2 नेते आहेत त्यांना अडचणीत आणण्यासाठी ही उमेदवारी आहे. हा डाव आपल्याला हाणून पाडायचा आहे. सगळ्या मतदारसंघाने मिळून हा डाव हाणून पाडण्याची गरज आहे. हे जर आता हाणून नाही पाडलं तर भविष्यात आपल्याला सगळ्याला अडचणी येणार आहेत.
काय लिहून दिलं रे? कुणाच्या जमिनी जर वाचवायच्या असतील तर निवडून द्या. ते काय बिचारे काय कुणाची वावरं घेतात काय? होय, खोटं काऊन बोलता रे? देवाचे तर घेतात. गावगाव देव जागेत जाती का काय? अरे परिस्थिती अशी आहे की काहीच पुराणा. लक्षात घ्या, हे बरोबर नाही. लोकांना सुखासमाधानाने जगू दिलं पाहिजे. लोकांना आर्थिक सुबत्ता लोकांमध्ये कशी येईल हे पाहिलं पाहिजे. दुधाला आत्ता जे 28-30 रुपये भाव मिळतो ते 40-45 कसं मिळेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे. कायमच्या ह्याला हमी भाव, शेतीच्या आपलं जे पिकतंय त्याला हमी भाव कसा मिळेल हे पाहिलं पाहिजे. काय झालं रे? चक्कर आली का? ए पाणी पाणी असलं पाणी द्या. पाणी इथं. ए पाणी दे रे स्टेजून. शांत दे, शांत. काहीतरी चक्कर आली वाटतं. काय नाही ना? हमी भाव शेतीला दिला पाहिजे. 40-45 रुपये जर आता दुधाला भाव असेल तर कोणापुढे हात पसरायची गरज आहे का? काहीच नाही. त्याच्यामुळं सगळ्यांनी आता लक्षात घ्या, ही वेळ आता हे 2 रात्री, ह्या काळ रात्री आत प्रत्येकाने आपापल्या गावात प्रत्येकाने जाऊन पाण्याच्या बाटल्या द्या रे. सगळे आतमध्ये पाण्याच्या बाटल्या द्या. पटापटा द्या. आपल्याला 5 मिनिटात संपवायचे. पण तहाना लागल्या असत्या लेकरांना. आम्हाला सवय आहेत कारण आम्ही हाटलाच बसलेले असतो. बरोबर आहे का नाही? दिवसभर कुठं आष्टीला दूध घालायला आले की तिथंच, कड्याला दूध घालायला आले की तिथंच, पार दुपारा जायचं माघारी. त्या मावल्यांना कुठं सवय? त्या रानाने असतात. इथं हे अशात हे कोणतं त्याच्यामध्ये नाही. पाणी द्या, पाणी द्या, पटकन पाणी द्या सगळीकडं. हे बाजूला गेलं, डिस्टर्ब होईल. हे पाणी द्या आणि बसला सगळ्याला. जागेवर द्या, जागेवर. लक्षात घ्या, हे 2 दिवस महत्वाचे आहेत. पाहुणे रावळे सगळे गाठा. सगळ्यांना विनंती करा. आता याच्यात एक होईन. ह्यांच्यावरच बोललो म्हणून धोंडे साहेब नाराज होते. माझ्यावर का नाही बोलले म्हणते का नाही? माझ्यावर बोलायला पाहिजे होतं. त्यांच्यावर जास्त काही मी बोलणार नाही. पण त्यांचं एकच सांगतो, मी जाहीरपणाने सांगितलं होतं की जर मला तिकीट मिळालं नाही तर मी त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना मदत करीन. कशासाठी म्हणलं होतो? ह्यांना तर लय लागलं होतं ते दुसऱ्यांना. त्यांना कसं काय मदत? अरे त्यांचा त्रास नाही, त्यांचा सुद्धा नव्हता ना 5 वर्ष. तुमचा त्रास या मतदारसंघाला व्हावा नाही म्हणून मी त्या पद्धतीचं स्टेटमेंट केलं होतं. माझ्या 5 वर्षात काही नाही, त्यांच्या 5 वर्षात काही नाही. पण आता हे उद्या लगेच इकडं केस, त्याच्यावर ॲट्रॉसिटी, इकडं विनयभंग, याला दाबायचं मेजर नमस्कार, याला छापायचं. त्याच्यामुळं लोकाला हे नको आहेत, इकडच्यांनाही नको आहेत आणि दादांना त्यांनाही नको आहेत. होय दादा, तुम्हाला पाहिजे ते नकोच आहेत ना? नाही म्हणतात दादा. मत द्यायला लोक तयार नाहीत. फक्त भाऊ उभा केलाय, दांडके आणलेत, ते दांडके पैसे देऊन आणले तर असे समोर धरायचे. हां कसं काय इकडे कसं आहे? हां नाही तिकडचंच विकास, हे कुठे विकासच नाही. अरे मग हे 2,500 कोटी काय मी घरी नेले काय माझे? इतके मोठे बंधारे झाले, रस्ते झाले, लाईटचं एवढं चाललंय, सोलरचे झाले, 50चा ट्रान्सफॉर्मर आष्टीला बसलाय, 132चा याच्या आधी झाला होता, ते मला वाटतं बापूंच्या काळात झाला असेल. म्हणजे वडिलांनी केलं आणि त्याच्यावर पोरांनीच केलं. ह्यांच्या जन्ममध्ये काहीच नाही झालं. हे फक्त प्रॉपर्टी कमिण्याच्या नादी लागली. धोंडे साहेबाच्या मी जाहीर सांगितलं होतं. मग आम्ही शेवट त्यांना भेटायला गेलो. मला वाटलं म्हणते काय नु ठीक आहे, आता तुम्हाला मिळालं तर मी असं करतो. पण त्यांचं ते पाहिलं, आता ते उभं राहायचे त्याच्यात. मग आम्ही काय म्हणलो नाही तुम्ही थांबा फेंबा काही. फक्त जाताना मला म्हणले आता माझं हे शेवटचं इलेक्शन. बाहेर आल्यावर विचार केला, म्हणलं पहिल्यानी राहिले होते 78 साली. 78 साली पहिल्यानी राहिले होते. प्रचार काय होता? धोंड्याचा घोडा. जुन्या माणसाला माहिती आहे ना राव, धोंड्याचा घोडा वड्याला सोडा, असा प्रचार होता. आम्ही लहान ओरडत पडायचो. 7 वर्षाचाच होतो मी.
7 वर्षाचा होतो त्यावेळेस पहिल्यानी उभं राहिले आणि मी आज 53 वर्षाचा आहे तरी ते म्हणतात माझं एवढं शेवटचं इलेक्शन. काही जण ओबीसीच्या गावात म्हणतात आता फुकायचंय आम्हाला. फुकत नाही, फुकत नाही. लक्षात घ्या, करायला जाताना गणपतीन होईन, गणपती करायला जाताना होईन मसुबा. ते झालं नाही पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या. चर्चा काय निघते ओबीसीच्या गावामध्ये. आता थोडंसं जातीवर बोलणं गरजेचं आहे. चर्चा निघती की ताईला मराठ्यांनी पाडलं, मराठ्यांनी नाही पाडलं. हे आकडेवारी माझ्यापाशी. लक्षात घ्या, 75,231 मतं पडले ताईला आष्टी तालुक्यात. आष्टी तालुका म्हणतो मी. 64,251 मतं आहेत बजरंग सोनवणेला. 10,980 म्हणजे 11,000 मताचं लीड आष्टी तालुक्यातून ताईला आहे. त्याच्यानंतर किती 10,980 त्याच्यामुळे 11,000. 75,231 मतापैकी 25,000 मतं असतील ताईच्या समाजाचे. 22,000 मतं त्याच्यापैकी त्यांना झाले, 3,000 झाले नाहीत असं गृहीत धरा. मग 22,000 याच्यातून जर मायनस केले तर मग 53,000 कुणाचे कुणाचे. आणि तुम्ही म्हणता मराठ्याने पाडलं. कशाचं मराठ्याने पाडलं. 53,000 मतं जर इथं दिले नसते तर हिथूनच मायनस गेल्या असत्या का नसत्या. काय केलं असतं तुम्ही ढाकणे सर पुढे शिरूरमध्ये, त्याच्यात काय झालं असतं. मतं कमी पडले असते. इथं लीड दिलं. पाटण तालुक्यामध्ये पंकजताईला 34,816 मतं, 35,971 मतं. बजरंग सोनवणेला 1,155 मतांनी ताई इथं मायनस यात, म्हणजे 1,000 मतांनी. बरोबर आहे, 1,000 मतांनी ताई इथं मायनस यात. पाटण तालुक्यामध्ये ताईच्या समाजाचे गावं 59 गावापैकी 17 ते 18 गावं. थेरला, वायाळा, खडकवाडी, तिकडं पलीकडं वडझरी. बरोबर आहे, काकड, हिरा. अलीकडे आलं की सावरगाव, सरपंच बसलेले सावरगावचे. बरोबर आहे ना. कानात काय घातलं मी, आमचं ऐकायचं नाही काय तुम्हाला. फोन लावलाय होय. त्याच्यानंतर येवलवाडी. अलीकडे आलं की चिखली, चिंचोली, महासांगवी, संपले गाव. हे सावरगाव अलीकडचं. इतर सगळे गाव इतर समाजाचे, तिथंही लोकांनी दुजाभाव केला नाही. शिरूर तालुक्यामध्ये 35,360 मतं ताईला, 13,400 मतं यांना. 21,960 मताचं लीड त्या ठिकाणी आहे. तिथं त्यांच्या समाजाचे मतं जास्त असल्यामुळे 21,960 मतं. सगळं मिळून 32,254 मताचं 32,254 मताचं लीड जाईल आपल्या मतदारसंघातून. त्याच्यानंतर 10,000 वाढले रायमो सर्कलमध्ये. रायमो सर्कलमध्ये 10,000 वाढले. बीड शहरामध्ये घुसताना 42,000 मताचं लीड ताईचं होतं. बीड शहरामध्ये घुसल्यानंतर नुसत्या बीड शहरानेच 42,000 मताचं लीड ताईचं खाऊन टाकलं. इकडे आपल्या मतदारसंघामध्ये लीड दिलेला आहे. लक्षात घ्या, मुंडे साहेबांसोबत सोबत काम केलेले कार्यकर्ते आहेत आम्ही. मुंडे साहेबाच्या 2014चं इलेक्शन ह्या पठ्ठ्यानी एकट्याने हँडल केलं होतं. कुणीच बरोबर नव्हतं. हे समोरचे त्यांच्या विरोधात त्यावेळेस उभे राहिले होते. त्यांना आमदार केलं, त्यांना जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं. ते केलं आणि तेच त्यांच्या अपोजमध्ये उभे राहिले. माझ्यासारख्याला कुणी विचारलं असतं तर मी म्हणलो असतो मी एक पंचायत समिती सदस्य होतो, मला आमदारकीच्या रेसमध्ये मुंडे साहेबांनी आणलं. मी आत्ताही माझ्या लेकरा बाळाला सांगून जाणार आहे की पुढच्या पिढीला सुद्धा सांगून जाणार आहे की त्या कुटुंबाचे आपल्यावर उपकार आहेत, त्यांना कधी आडवं आपण जायचं नाही. त्यांनी जर मला प्रवाहामध्ये आणलं नसतं तर आज मी आमदार दिसलो असतो का? इथंच फिरलो असतो वाकी दैठणा. बरोबर आहे का नाही? ह्याच ठिकाणी. लक्षात घ्या, इमानदारीने त्या इलेक्शनमध्ये केलं. त्या इलेक्शनमध्ये यांनी आमच्यावर पार गोळ्या घातल्या. 6 पोरांना आमच्या गोळ्या लागल्या होत्या. रातोरात सगळ्या पोरांना दवाखान्यात नेलं. तिथून पुन्हा 2 पोरं सिरियस होते, त्यांना पुढं पाठवलं पुण्याला. हे 5 वाजेपर्यंत नगरमध्ये केलं. 6 जणांना गोळ्या लागल्या होत्या. कुणालाच कळून दिलं नाही. 5 वाजता नगरमधून गावाकडे आलो. 6 वाजता घरी आलो, आंघोळ केली. 7 वाजता मतदान केलं आणि 8 वाजता आष्ट्याच्या बूथवर गेलो. कारण त्या भागामध्ये जरा सेन्सिटिव्ह भाग आहे. तिथं गेलो. कुणाला दिवसभर कळू दिलं नाही काय झालंय ते. सकाळी सकाळी साहेबाचा फोन आला
अरे बाळासाहेब मी तिकडे निघालोय म्हणले. मी म्हणलं अजिबात यायचं नाही. ते म्हणले अरे परिस्थिती अशी अशी तिथं झाली मला तिकडे यावं लागत नाही तर अडचणी होत्या. मी म्हणलं साहेब एक लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही फिरत फिरत यायचं. शेवटी हा मतदारसंघ आहे तिथं तुम्ही यायचं. आम्ही मरूत त्यावेळेस बूथ सोडूत हे साहेबाला आम्ही सांगितलं. आम्ही मरेपर्यंत बूथ सोडणार नाहीत, काळजी करू नका. काय होईल म्हणायचं या मतदारसंघात, मी म्हणायचं तुम्हाला लीड राहील. असं कसं बोलतो? म्हणलं नाही लीड राहिलं तर परत ह्या आयुष्यात तुम्हाला तोंड दाखवणार नाही. 18,000 मताचं लीड त्यावेळेस साहेबांना मिळालं. एकटा पट्ट्या होतो आणि तुम्ही सगळेजण साथीदार मला त्या ठिकाणी होते. राजा माणूस होता. आपलं दुर्दैव ते गेले. मुख्यमंत्र्याचा जिल्हा राहिला असता, पण आपल्या सगळ्यांचं दुर्दैव. ज्या दिवशी त्यांचा सत्कार करायचा होता त्याच दिवशी त्यांचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाल्यावर आपल्याला माझ्याकडे जिम्मेदारी गहिनात काढायची होती. सकाळी सकाळी निरोप आला आणि आम्ही एकदम खचून गेलो. आज त्यांच्या जागेवर हे दोघं जण तिथं काम पाहत आहेत. त्यांचं पाठराखण आपल्याला करायची. बाळासाहेब आजबेला मत दिलं तो कुणाच्या पाठीशी उभा राहणार आहे? धनुभाऊच्या. पालकमंत्री ते होणार आहेत, मग मी कुणाच्या पाठीमागे उभा राहणार आहे? त्यांच्या. मग मला मत म्हणजे कुणाला मदत? कुणाला? मग आता बाकी कसला विचार करायचा आहे? काही मध्ये थोडंसं दूषित वातावरण इकडे तिकडे कोणतरी फोन करून केलं. आता धनुभाऊनी सांगितलं अजिबात कुणाचं ऐकायचं नाही. आपापले गावं सांभाळायचे. आपापल्या गावात लीड कसं मिळेल हे पाहायचंय. मी स्वतः इथं राहणार आहे. माझे पोरं पुतणे सगळे राहणार आहेत. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तुमच्या केसाला जर धक्का लागला तर हे बाळासाहेब आजबेच्या जीवाला धक्का राहील. बिनधास्तपणाने काम करायचं. कुठलीच अडचण येऊ देत नाही. तुम्ही फक्त सगळे खंबीर राहा. माझ्यावर बाकीच्या गोष्टी सोडा. हे जे दुर्रे आहेत यांना सुद्धा हे सभेमधून आवाहन करतो. सगळ्यांचे 2 नंबरचे धंदे आहेत. 2 दिवस निघून जाते आणि तिसऱ्या दिवशी आम्ही इथं जे पुण्याला राहायला नाहीत. पुन्हा तुम्हाला माझ्या पद्धतीने विनंती करायला भेटन. म्हणजे माझ्या पद्धतीने म्हणजे हात जोडून. बरोबर आहे ना? त्याच्यामुळं सगळ्यांनी गुण्यागोविंदाने इलेक्शन होऊ द्या. तुम्ही तुमचे कामं सांगा, मी माझ्या कामं सांगतो. तुम्ही काय करणार आहे ते सांगा, मी काय करणार आहे ते सांगतो. हे असले दाब टाकून आणि दबट टाकून इलेक्शन होत नसते. पुष्ट्याच्या आत जाणार आहेत काय तुम्ही? पुष्ट्याच्या आत लोक काय करते हे तुम्हाला काय कळणार आहे? आणि लोकांनी ठरवलंय का नाही? अरे वर हात करून सांगा सगळे, ठरवलंय का नाही? मागचे सगळ्यांनी एकदा वर हात करून सांगा ठरवलंय का नाही? मग आता येत्या 20 तारखेला म्हणजे परवा दिवशी सकाळी घड्याळ हे आपलं चिन्ह आहे. दादा म्हणले आमच्या दोघांचं बी 1 नंबरला आलंय. त्यांचा आमचा स्वभाव जुळतो. म्हणजे आमचा दोघांचाही स्वभाव सारखा आहे. खरं बोलणं, जे होईल त्याला होईल म्हणणं, जे नाही होणार त्याला नाही म्हणणं. त्याच्यामुळं आमचं जुळतंय. काम करणारे माणूस आहेत. मुख्यमंत्री असा माणूस व्हायला पाहिजे. सकाळी 7 पासून कामात असतात. कामाशिवाय दुसरं काही नाही. दुपारी 1ला जेवायला गेले तर 1:30ला परत येतात. जसं काय ड्युटीला आहेत. रात्री 10-10, 11-11 वाजेपर्यंत, 12-1 वाजेपर्यंत जरी आमच्या बैठका चालल्या तरी सकाळी 6:30ला रेडी. अशा माणसाच्या पाठीशी आम्ही आहोत. आणि भविष्यात त्यांनी आता सांगितलं की 5,000 कोटीचा, ते 5 म्हणलेत. त्यांचं उलट चुकलंय. मी 10,000 कोटीचा निधी ह्या मतदारसंघामध्ये पुढच्या 5 वर्षात आणणार आहे. कारण सगळ्या मंत्रालयातल्या बाळीबुळी मला माहीत झाल्यात. कुठून कसं आणायचं ते. त्याच्यामुळे ती काळजी करू नका. येत्या 20 तारखेला आपण सगळ्यांनी 1 नंबरला माझं चिन्ह आहे आणि घड्याळ हे चिन्ह आहे. बाकी एक त्याच्या आधी विनंती करतो जी प्रत्येक गावात मी केली. एवढा जरी चुकलो असलो, एवढा तरी मला मत देऊ नका. एवढा चुकलो असलो तरी. आणि जर चुकलो नसल तर 20 तारखेला पुन्हा मला आपण सगळेजण संधी देतात याची मी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.